पुढची बातमी, संजय शिरसाट आणि वाद ही मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये. आधी मुलाची हॉटेल खरेदी, मग मुलाच्या लग्नातली गुंतागुंत, हे सगळे विषय ताजे असतानाच MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांमध्ये ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंनी जमेल तशी भर सुद्धा टाकली आहे. संजय शिरसाटांनी आता आरोपांना उडवून लावलं असलं तरी लवकरच त्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ येईल असं चित्र आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मागचं शुक्ल काष्ठ संपण्याचं नाव घेत नाहीये. यावेळी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर गंभीर आरोप केले. शिरसाट यांनी अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून जमिनी लाटल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. यातील एक भूखंड तर दलित समाजासाठी राखीव होता असा दावा देखील त्यांनी केलाय. एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे. 3000 × 30,000 स्क्वेअर फीट केले तर 9 कोटी रुपये एकरची जागा झाली. ती सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1,10,00,000 रुपयामध्ये. इम्तियाज जलील यांनी आरोपांमध्ये नेमक्या कोणत्या प्रकरणांचा उल्लेख केलाय त्यावर एक नजर टाकूया. 5 जानेवारी 2023 जागा साजापूर, 10 एकर जमीन खरेदी, 1,10,00,000 रुपये सिद्धांत आणि तुषार शिरसाटच्या नावे. 26 डिसेंबर 2024 जागा साजापूर, 2 एकर 2 गुंठे जमीन खरेदी, 1,50,00,000 रुपये सिद्धांत शिरसाटच्या नावे. 13 मे 2025 जागा चिंतामणी कॉलनी, 12,000 स्क्वेअर फूट जमीन, 5,83,94,000 रुपये सिद्धांत तुषार आणि विजया शिरसाटच्या नावे. 3 सप्टेंबर 2024 78 गुंठे जमीन, 50,00,000 रुपये सिद्धांत शिरसाटच्या नावे. 3 सप्टेंबर 2024 2 एकर 16 गुंठे, 16,00,000 रुपये विजया शिरसाटच्या नावे. जलील यांच्या आरोपांमध्ये शिरसाटांचे जुने सहकारी ठाकरेंचे आमदार दानवेंनीही भरच टाकली आहे. गरीब आणि दलित लोकांची जमीन हडपणं हाच शिरसाट यांचा सामाजिक न्याय असा टोला दानवेंनी लगावलाय. हे शिवसेनेचे मानायच्या लायकीचे नाही. हे गद्दार लोक आहे. हे गद्दार लोक आहे. जनतेची, राज्याची लूट हे करतात असंच म्हणावं लागेल. या सगळ्या प्रकरणाला जातीय अँगल देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. जलील यांचे आरोप म्हणजे दलित समाजाचा अपमान असल्याचं सांगत छत्रपती फाउंडेशननं जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्याची धमकी दिली. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले. तिकडे शिरसाट यांनी जलील यांच्यासाठी शेलक्या शब्दांचा वापर करत आरोपांवर बोलणार नाही असा पवित्रा घेतलाय. जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात. मी त्याच्यावर काय एवढं 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा माहिती देखील त्यांनी दिली आहे. अहो, आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना. काय करायचं, जे काय लिगल असेल ते पाहिल ना मी. म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही. असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात. आधी मुलाची हॉटेल खरेदी, मग मुलाच्या लग्नातील गुंतागुंत, आता इम्तियाज जलील यांनी केलेले भूखंड घोटाळ्याचे आरोप. शिरसाटांचा प्रवास खोलातून खोलाकडे सुरू आहे असं चित्र आहे. त्यात कोणत्याही प्रश्नांवर प्रतिक्रिया देणाऱ्या शिरसाटांनी यावेळी मात्र आरोपांना उत्तर देण्याऐवजी प्रश्न टाळले. त्यामुळं संशयाला जागा असल्याचा आरोप विरोधक करतात. संजय शिरसाट लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरं देतील अशी आशा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.